DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येत्या 17 आणि 18 जानेवारी या कालावधीत गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने पंचवटीच्या मखमालाबाद रोडवरील भावबंधन लॉन्समध्ये संपन्न होणाऱ्या 4थ्या अभाष शेकोटी लोककला साहित्य संमेलनाची दुसरी नियोजन बैठक येथील हुतात्मा स्मारकात संपन्न झाली। ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, पुंजाजी मालुंजकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, समन्वयक किरण सोनार, शीतल कुईटे मंचावर उपस्थित होते। संमेलनासाठी गठीत विविध समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला। सुरेश पवार यांनी संमेलनाची रूपरेषा सादर केली। उपस्थितांनी मांडलेल्या विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात आला। गत 3 संमेलनाप्रमाणे 4थे संमेलन देखील अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। निधी संकलनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले। ज्येष्ठ साहित्यिक प्र.द. कुलकर्णी, विवेक उगलमुगले, डॉ. संतोष साबळे, बाळासाहेब सोनोने, तुळशी ढिकले, वाळू आहेर, मधुकर गिरी, अलका दराडे, तुषार वाहक, अमोल गणोरे, नारायण पालखेडे, रतन पिंगट, दत्तू दानी, राजेश जाधव, गणेश पवार, सोमनाथ साखरे, ब्रिज कुमार परिहार, विशाल टर्ले, संजय आहेर, उमराणे तालुका देवळा येथील कलगी तुरा, शाहीर बाजीराव सोनोने, बाळासाहेब गिरी, प्राध्यापक राजेश्वर शेळके, अरुण इंगळे, रामचंद्र शिंदे, प्रशांत कापशे, कविता कासार, सुशीला संकलेचा, प्राध्यापक आशा पाटील, आशा गोवर्धने, राजेंद्र देसले, वैशाली शिंदे, सुजाता येवले, दशरथ झणकर, अशोक कुमावत, पोपटराव देवरे, रविकांत शार्दूल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। किरण सोनार यांनी आभार मानले। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।